गुड इव्हनिंग फ्रेंड्स. बघा, दुपारी आपण प्रयत्न केला व्हिडिओ कॉलिंग करण्याचा, व्हिडिओ लेक्चर्स बनवण्याचा, पण सफल झाला नाही. बघूया आता झूम ॲपवरती वगैरे करून बघूया आपण. एक थोडं थांबा, बघूया पुढच्या आठवड्यात चालू करूया आपण तसं. ओके. सी टुडे वी हॅव लर्न सेकंड चॅप्टर इन सिव्हिस, diversity in city society. There are many languages, religions, cultures, customs and traditions in Indian society. आज आपण बघतो भारतीय समाज जो आहे, या समाजामध्ये बऱ्याचशा भाषा बोलल्या जातात, बरेचसे धर्म आहेत, रिलिजियन्स, कल्चर्स आहेत, संस्कृती आहेत, कस्टम्स आहेत, परंपरा आहेत, अँड ट्रेडिशन्स म्हणून आणि पद्धती आहेत इन इंडियन सोसायटी. भारतीय समाजामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. दिस डिव्हर्सिटी इज अ मार्क ऑफ अवर रिच कल्चर हेरिटेज. तरीसुद्धा आज आपण बोलतो की आपली जी संस्कृती आहे तिला पारंपरिक वारसा लाभलेला आहे. पारंपरिक वारसा लाभला आहे म्हणजे आज प्राचीन काळापासून, आज बऱ्याच कालावधीपासून ह्या संस्कृती चालतच आलेल्या आहेत. वी लिव्ह अमॉंग पीपल हू स्पीक अ डिफरंट लँग्वेजेस सच एज मराठी, कन्नडा, तेलुगू, बंगाली, हिंदी, गुजराती, उर्दू. आज बघतो आपण बऱ्याचशा लँग्वेज आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये कन्नडी आहेत, मराठी आहेत, तेलुगू आहेत, बंगाली आहेत, हिंदी आहेत, गुजराती आहेत, उर्दू आहेत. दे सेलिब्रेट देअर फेस्टिवल्स अँड कल्चरल इव्हेंट्स. ते सेलिब्रेट काय करतात, बरेचशा सांस्कृतिक आपल्या संस्कृतीप्रमाणे बरेचसे सण समारंभ साजरे करतात. इन डिफरंट वेज देअर मोड्स ऑफ वर्शिप आर ऑल्सो डिफरंट. प्रत्येकाची पूजा अर्चा करण्याची जी पद्धत आहे ही पद्धत पण वेगळी आहे. पूजा अर्चा करण्याची पद्धत जी आहे, देवाला मांडण्याची पद्धत, राहण्याची पद्धत, त्यांच्या संस्कृतीची पद्धत, ही सगळ्या वेगवेगळ्या आहेत. Our country consists of the regions with the different historical logistics where this diversity is shared, celebrated. As all these different communities in our country have lived together to many years, as a feeling of oneness has developed among them. This feelings of oneness leads to unity in Indian society. बघा, जरी या सगळ्या गोष्टी असल्या, आपण एकमेकांचे सण साजरे करत असतो, एकमेकांना शेअर करत असतो, एकमेकांच्या सुखदुःखात जरी सहभागी होत असलो, तरीसुद्धा आपली जी कंट्री आहे, आपण बऱ्याच वर्षापासून एकत्रितपणे राहत आलेलो आहेत. बरं ना. दिस फिलिंग्स ओननेस लीड टू युनिटी इन द इंडियन सोसायटी. आणि याच्यामुळे आज आपला भारतीय समाज तयार झालेला आहे. डिव्हर्सिटी इज अवर स्ट्रेंथ. टू लिव्ह द डिफरंट ग्रुप्स इज एक्सपिरियन्स टू कोएक्सिस्टन्स. कोएक्सिस्टन्स हेल्प्स इन द इन्क्रीज द लेवल ऑफ अंडरस्टँडिंग अमंग द पीपल. आज बरेचशी लोक आपल्या इथे राहतात आणि त्या सगळ्यांमध्ये आपण राहत असतो. आपण एकमेकांमध्ये काय करत असतो, कोएक्सिस्टन्स हेल्प टू इन्क्रीज अ लेवल अंडरस्टँडिंग अमंग द पीपल. आपल्यामध्ये समजूतदारपणा आहे, कोऑर्डिनेटपणा आहे, एकमेकांच्या भावना समजतोय, एकमेकांना आपण सांभाळून घेतोय. ओके. वी लर्न टू रिस्पेक्ट ईच अदर्स. आपण एकमेकांचा रिस्पेक्ट करतोय. प्रत्येकाची परंपरा, धर्म, जाती, रीती, या सगळ्या गोष्टी आपण पाहतोय. वी इवन adopt a certain tradition from others. This helps to increase to feeling of unity in society. The social unity help us to face many natural and social calamities together. आज या समाजामध्ये आपल्याला बऱ्याचशा क्लायमिटीजला, बऱ्याचशा दुःखद प्रसंगांना बरं ना सामोरं जावं लागतंय. बरं ना. नॅचरल म्हणजे नैसर्गिक समस्या, क्लायमिटीज, नैसर्गिक आपत्ती, या सगळ्यांना आपल्याला सामोरं जावं लागतंय. The principle of secularism. Indian society consists of people following different religions. आज भारतीय समाज जो आहे याच्यामध्ये विविध धर्माचे लोक राहतात. Our constitutions, आपलं जे संविधान आहे, has made important provisions. याने संविधान, कॉन्स्टिट्यूशन्स म्हणजे काय, संविधान, जे आपलं लॉ सिस्टीम आहे, दॅट इज कॉल्ड अ कॉन्स्टिट्यूशन्स. आपली जी न्यायनिवाड्याची जी पद्धती आहे, टू इन्शुअर दॅट ऑल रिलिजियस, आपण सगळ्यांनी खात्री करून घ्याव्या की प्रत्येक धर्म, बरं ना, ऑल रिलिजियस कम्युनिटीज विल हॅव द फ्रीडम टू वर्शिप अकॉर्डिंग टू देअर फेथ अँड हेल्प डेव्हलप अ फिलिंग ऑफ द म्युच्युअल अंडरस्टँडिंग.
आपला जो समाज आहे, विल हॅव द फ्रीडम वर्शिप अकॉर्डिंग टू देअर फेथ. सगळ्यांना स्वातंत्र्य आहे विश्वास ठेवण्याचे, एकमेकांवरती विश्वासून आहेत, एकमेकांवर अवलंबून आहेत. हा डेव्हलप फिलिंग मॅच्युअल अंडरस्टँडिंग, आपल्यामध्ये एक प्रकारचं समजूतदारपणा आहे, की मॅच्युअल अंडरस्टँडिंग आहे. इंडिया इज अन इम्पॉर्टंट सेक्युलर नेशन्स ऑफ द वर्ल्ड. वी आर ग्रेट linguistic have a religious diversity in our country. India is an important secular nations of the world. भारत हे खरोखर एक सेक्युलर नेशन्स ऑफ द वर्ल्ड, जगामधलं एक सिक्युअर, एक बघायला गेलं तर सुरक्षित असं देश आहे. वी हॅव अ ग्रेट लिंग्विस्टिक ॲज अ रिलिजियस डिव्हर्सिटी इन अवर कंट्री. आपला देशच असा आहे की ज्याच्यामध्ये बऱ्याच धर्माचे लोक राहतात आणि तरीसुद्धा आज आपण एकत्रित राहतो. आज आपल्यामध्ये एकोपा आहे. वी हॅव ॲक्सेप्टेड द प्रिन्सिपल ऑफ द सेक्युलरिझम. अकॉर्डिंगली नो रिलिजन इज रिकॉग्नाइज ॲज अ रिलिजन इन अवर कंट्री. आपल्या देशासाठी कोणताही धर्म हा मुख्य धर्म नाही आहे. सर्व धर्म समभाव. एव्हरी पर्सन हॅज द फ्रीडम ऑफ द वर्शिप ॲज पर देअर रिलिजन्स टू देअर चॉईस. प्रत्येक व्यक्तीला आपला धर्म व्यतिरिक्त दुसऱ्या धर्मात जाण्याचा अधिकार आहे. देअर कॅन बी नो discriminations among people on the basis of their religions. There can be no discriminations among people on the basis of their religion. The people of the religions are treated equally by the state. कोणताही धर्म, कोणतीही जात, कोणत्याही धर्माची लोक या सगळ्यांना प्रत्येक राज्यामध्ये समानतेने वागवण्यात येतं. Opportunities for education, means of livelihood and the government jobs are made available all. आपल्या इथे शिक्षणाच्या संधी या सगळ्यांना दिल्या जातात. सरकारी नोकऱ्यांमध्ये सगळ्यांना सहभागी केलं जातं. There is a no discriminations on the basis of religion. धर्मावरती कोणत्याही प्रकारच्या नोकऱ्या किंवा कोणत्याही प्रकारचे वशिले आधारित नाहीत. कोणत्याही प्रकारचे नुसते धर्मावर असे कायदे नाहीत. There are special provision in the constitutions for protections of the religious and linguistic minorities. Minorities are the free product of the preserves to linguistic and cultural identities. They are also free to bring about the development of their own communities through education. बघा, there are special provision in their constitutions. त्याच्यासाठी खास एक व्यवस्था केलेली आहे. हो ना. मायनॉरिटीज फ्री प्रोडक्ट प्रिझर्व देअर लिंग्विस्टिक्स अँड कल्चर्स आयडेंटिटी. आपला जो स्वतःचा जो कॉन्स्टिट्यूशन्स आहेत, जे संविधान आहे, त्या संविधानामध्ये प्रत्येक धर्माला हे व्यवस्थित असं प्रोटेक्शन दिलेलं आहे. हो ना. प्रत्येकजण आपल्या समाजाचा विकास साधू शकतो, कम्युनिटीची डेव्हलपमेंट करू शकतो थ्रू एज्युकेशन, शिक्षणाद्वारे. The principle of the secularism has helped to maintain a religious harmony in Indian society. The principle of secularism has helped to maintain a religious harmony in Indian society. आणि आपल्या इथे एक मुख्य तत्व आहे, म्हणजे काय म्हटलं जातं त्याला, प्रिन्सिपल ऑफ सेक्युलरिझम. प्रिन्सिपल म्हणजे तत्व, सेक्युलरिझम म्हणजे सुरक्षिततेचं तत्व. हे सगळ्यांना, सगळ्या धर्मांना भारतीय समाजामध्ये समान आहे. द कंट्रीब्युशन्स ऑफ सोसायटी टू अवर डेव्हलपमेंट. आपल्यामध्ये या सहभाग म्हणजे भारतीय समाजामध्ये डेव्हलपमेंट होण्यासाठी, सहभागी होण्यासाठी, व्हॉट डू वी लर्न बाय लिव्हिंग इन द सोसायटी. आपण या समाजामध्ये राहतो, आपण काय शिकतो, फोडून देणार त्यातले 4-5 देतो. व्हॉट व्हॅल्यूज, आपली मूल्य काय, व्हॅल्यूज म्हणजे मूल्य, क्वालिटीज काय, व्हॉट यू एम्बिब, आपलं ध्येय काय, ध्येय काय आहे. लेट अस सी हाऊ सोसायटी हेल्प टू डेव्हलप अवर पर्सनॅलिटी. आपला समाज आपली व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्व, कशा प्रकारे डेव्हलप करतं, कशा प्रकारे डेव्हलप करतं. कोऑपरेशन्स
All societies are based on a mutual cooperation between individuals and the community. समाजामध्ये सगळ्या समाजामध्ये प्रत्येकामध्ये एक चांगल्या प्रकारचं कोऑपरेशन असणं फार गरजेचं आहे. द व्हेरी एक्झिस्टन्स ऑफ द सोसायटी डिपेंड्स ऑन द कोऑपरेशन बिटवीन द इंडिव्हिज्युअल्स. प्रत्येकामध्ये ही भावना पाहिजे की आपण एकमेकांना कोऑपरेट केलं पाहिजे, एकमेकांना कोऑपरेशन्स केलं पाहिजे. कोऑपरेशन इज द प्रोसेस टू शेअरिंग अँड हेल्पिंग इच अदर द सॉल्विंग प्रॉब्लेम्स. कारण कोऑपरेशन आहे एकमेव अशी गोष्ट आहे की जे आपण शेअर करू शकतो, एकमेकांचे प्रॉब्लेम्स शेअर करू शकतो, ते सॉल्व करण्याचे प्रयत्न करू शकतो. अ फॅमिली कॅन नॉट रिमेन टुगेदर विदाउट अ ॲटिट्यूड ऑफ कोऑपरेशन अमॉंग द मेंबर्स. Among the members, a family cannot remain together without an attitude of cooperation among its members. फॅमिली सुद्धा एकत्रितपणे राहत असेल तरी विदाउट अन ॲटिट्यूड टू कॉपरेशन्स अमॉंग इट्स मेंबर. तरी पण समाजामध्ये आपण समाजामध्ये राहतो तर आपण समाजामध्ये एक लक्षात ठेवायचं की आपण एक फॅमिलीमध्ये आहोत. समाज म्हणजे आपली फॅमिली आहे आणि त्याच्यासाठी ॲटिट्यूड दाखवणे, कॉपरेशन न दाखवणे हे योग्य नव्हे. The same is true society. Lack of cooperation hampers our progress. Day-to-day life will also not run smoothly. बघा, lack of cooperation hampers your progress. जर तुम्ही अशी समाजामध्ये एकमेकांना कॉपरेशन दाखवलात तरच तुमच्यामध्ये प्रगती होईल. रोजच्या जीवनामध्ये या गोष्टी, तुमच्या गोष्टी ज्या आहेत, तुमची जे वागणूक आहे त्या सगळ्या गोष्टी सरळ चालतील. काय होतात? सरळ व्यवस्थित अशा चालतील. Cooperation makes interdependence in society healthier and allow inclusions to everybody in the society. It is a process of inclusions and of moving ahead, taking along of sections of society. बघा, ज्यावेळेस आपण सोसायटीमध्ये राहतो तेव्हा सोसायटीमध्ये कॉपरेशन केल्यानंतर व्यवस्थितपणे आपला समाज काय होतो? हेल्दीवर होतो. सो everybody is a society is a process inclusion to move ahead, taking along all sections of society. टेकिंग अलॉंग ऑल सेक्शन्स ऑफ सोसायटी. बरोबर आहे. टॉलरन्स अँड अंडरस्टँडिंग. टॉलरन्स म्हणजे काय? अज्ञान. ॲज द कॉर्पोरेशन्स ऑफ सोसायटी सो ऑल्सो ॲट अ टाइम दे कॅन अ डिफरन्स ऑफ ओपिनियन, डिस्प्यूट्स, कॉन्फ्लिक्ट्स arise when there is a lack of agreements of opinions, ideas, views of the people, a prejudice or a misconceptions about each other can also lead to conflicts. However, it is in nobody's interest to keep a conflict going for a long time. People find a way to resolve conflicts through the compromise and understanding. Thus, conflicts can end if people make efforts to understand each other and show spirits tolerance. बघा, काही जण असतात ना, बरेचसे समाजामध्ये अज्ञान, अंधश्रद्धा, काही वाईट वर्तणूक, काही गोष्टी, काही लोक काही गोष्टींना मान देतात, काही जण म्हणजे ॲक्सेप्ट करत नाहीत. त्यामुळे समाजामध्ये ना बऱ्याचशा काही डिफिकल्टीज वाढतात. समाजामध्ये काय होतात? डिफिकल्टीज वाढतात. काही गोष्टी चांगल्या घडतात, काही गोष्टी चांगल्या होत नाहीत. अँड अंडरस्टँडिंग ॲटिट्यूड्स लेड्स टू अ न्यू लर्निंग. पण समजूतदारपणीची जर ॲटिट्यूड असेल, भावना असेल, तर काहीतरी तुम्हाला नवीन शिकता येतं. वी एक्सेप्ट न्यू आयडियाज. दिस हेल्प्स फर्दर एनरिच अवर सोशल लाईफ. तुम्हाला नवीन नवीन आयडिया सुचत जातात. तुम्ही नवीन नवीन सोशल लाईफ्स काय करतात? फर्दर हेल्प्स. सामाजिक जीवनामध्ये मदत करत असा. वी बिकम मोर टॉलरंट. सोसायटी प्रोव्हाइड्स अस ऑपॉर्च्युनिटीज लर्न अ सिम्पल मेथड मेंटेनिंग वेल-बिईंग अँड पीस ऑफ सोसायटी. आणि तुमच्यामध्ये अज्ञानाची भावना जर दूर झाली, तुमच्यामध्ये जर चांगल्या भावना निर्माण झाल्या, तर तुम्ही काय करता? समाजामध्ये व्यवस्थित राहण्याचा प्रयत्न करणार, समाज वाढवण्याचा प्रयत्न करत असता. त्याच्यामध्ये शांतता, समाजामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्यास मदत करत असता. अँड अपॉर्च्युनिटीज टू परफॉर्म अ डिफरंट रोल्स इन सोसायटी. वी प्ले अ डिफरंट रोल्स. समाजामध्ये आपण बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका बजावत असतो. आता मी वडिलांची, बहिणीची, पित्याची, भावाची, अशा सगळ्या आपण, कोणाचा तरी भाऊ आहे म्हणून भावाची भूमिका बजावत असतो, कोणाचा तरी पिता आहे म्हणून वडिलांची भूमिका बजावत असतो. बरं ना, समाजामध्ये एक नागरिक आहे म्हणून नागरिकाची भूमिका बजावत असतो. एव्हरी रोल आर वेल डिफाईन्ड
While playing these roles at home and outside, we form a bonds of many people. However, changes may occur in a parts of we play. However, changes may occur in parts of we play. बरेचसे चेंजेस त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ओके, आज आपण इथे थांबूया. बघू अजून किती धडा आहे, छोटासा आहे की मोठा आहे. ते थोडंसंच आहे, चल ते शिकून टाकतो. एकच पेज राहिलं. बघा पुढच्या पेजवरती बघा दिलेलं आहे काय, यू तुम्ही काय असता बघा, स्टुडंट असता, समाजामध्ये राहत असताना, सोसायटीमध्ये राहत असता, सन असता, डॉटर असता ऑफ युअर पॅरेंट्स, तुमच्या आई वडिलांच्या, ग्रँडसन असता, ग्रँडफादर असता, फादर्स असतात, ग्रँड डॉटर्स असता तुमच्या ग्रँड पॅरेंट्सच्या, मेंबर्स ऑफ युअर फ्रेंड सर्कल इन द स्कूल, शाळेतल्या मित्रांच्या ग्रुपमधले असता तुम्ही, क्लास रिप्रेझेंटेटिव्ह असता, कधी कधी मॉनिटर्स असता, स्पोर्ट्स पर्सन असता, क्लिननेस ॲम्बेसेडर्स असता, बरं, मेंबर ऑफ फ्रेंड्स ऑफ चिल्ड्रन सोसायटी, समाजामधली मुलांची एक समाजातील एक जागरूक मुलं असतात, रेग्युलेशन्स ऑफ सोसायटी, in order that society functions smoothly some rules are required. In ancient times society was mostly regulated with the help of traditions, but in modern times along the traditions laws are needed. Law is a different from, बघा एवढं सगळं असलं तरी काय होतं आपल्या इथे बरंचसं स्मूथली या सगळ्या गोष्टी आहेत, ही सगळी कार्य आपल्या इथे स्मूथलीपणे चालत असतात, सगळं काय व्यवस्थित चाललेलं असतं. पण आज प्राचीन काळापासून या सगळं चालत आलेलं आहे आणि आजही ते व्यवस्थित चाललेलं आहे. पण त्यासाठी आपल्याला सहकार्य करणं फार महत्त्वाचं असतं, गरजेचं असतं. ट्रॅडिशन्स अँड कस्टम्स आर रेग्युलेशन सोसायटी थ्रू लॉज अँड ट्रॅडिशन्स. आज बरेचसे कायदे, बरेचशा सुव्यवस्था, ट्रॅडिशन, परंपरा कॅरी टू डिफरंट ऑर्गनायझेशन इन्स्टिट्यूशन्स, बऱ्याचशा संस्था याला सुद्धा हातभार लावतात, बऱ्याचशा ऑर्गनायझेशन्स आहेत त्या सुद्धा याला हातभार लावतात. The government bodies at the local level also play an important role in the process of regulations of society. गव्हर्नमेंट बॉडीज ज्या आहेत बरं ना, गव्हर्नमेंट बॉडीज ज्या आहेत त्या काय करतात, या सुद्धा महत्त्वाचं कार्य या समाजामध्ये करत असतात. ओके, युअर सेकंड लेसन इज कम्प्लिटेड. आपण बघूया, मी झूम ॲप परत एकदा बघतो. झूम ॲपवरती आपण एक लेक्चर घेऊन बघूया व्यवस्थित जमतं आहे का. ॲक्च्युली मी घेतलं नाही ना म्हणून ते मला व्यवस्थित जमत नाही आहे. मध्ये मध्ये तुमचा पण नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, कुठेतरी खिडकीत जाऊन बसताय, तो सम्यक बाहेर येऊन बसलेला, गॅलरीत येऊन बसलेला, अशा प्रकारच्या सिच्युएशन होतात. ठीक आहे, कम टू द नेक्स्ट. बघूया आपण नेक्स्ट लेक्चरला. ओके, बाय. आज आपण इथेच थांबूया. सेकंड लेसन इज युअर कम्प्लिटेड सिरीजचा. बाय, थँक्यू.